Good morning. पुरवठ्याची संकल्पना आपण समजून घेत आहोत. त्यामध्ये जो वस्तूचा बाजार असतो त्या वस्तूच्या बाजारामध्ये एक बाजू मागणी तर दुसरी बाजू पुरवठा म्हणून ओळखली जाते. अर्थात मागणीची बाजू ही उपभोक्त्याच्या संदर्भात असते तर पुरवठ्याची बाजू ही उत्पादकाशी संबंधित असते. साठा आणि पुरवठ्यामध्ये फरक आहे. साठा म्हणजे अल्प मुदतीच्या सूचनेत उत्पादकाचा जो भाग विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो त्याला साठा म्हणतात. आणि प्रत्यक्ष विक्री नगसंख्येस पुरवठा असे म्हणतात. अर्थात टिकाऊ वस्तू आणि नाशवंत वस्तूच्या बाबतीत साठा आणि पुरवठ्याची संकल्पना वेगवेगळी आहे. या बाबीचा विचार आपण केलेला आहे. तर पुरवठा म्हणजे विक्रीसाठी उपलब्ध असलेली संख्या परिमाण होय. पुरवठा म्हणजे उत्पादक विशिष्ट वस्तूची किती नग विक्रीसाठी आणावयास तयार आहे, समर्थ आहे, त्याला आपण पुरवठा म्हणतो. प्रत्यक्ष बाजारामध्ये वस्तूचा पुरवठा हा अनेक घटकावर अवलंबून असतो. अनेक घटकाने वस्तूचा पुरवठा हा प्रभावित होत असतो. त्यामध्ये उद्योग संस्थेचा उद्देश, संबंधित वस्तूच्या किमती, पर्यायी पूरक वस्तूच्या किमती, उत्पादनाचे जे घटक आहेत त्यांच्या किमती, उत्पादनाचे तंत्र, सरकारचे धोरण, औद्योगिक शांतता, राजकीय परिस्थिती, नवीन उद्योगांचा प्रवेश, वाहतूक, दळणवळणाच्या सुविधा, अशा अनेक घटकांची यादी आपण करू शकतो की सर्व घटकावर वस्तूचा पुरवठा हा अवलंबून असतो. ही संकल्पना समजून घेतल्यानंतर आज आपल्याला लॉ ऑफ सप्लाय, पुरवठ्याचा नियम समजून घ्यायचा आहे. किमती व्यतिरिक्त पुरवठ्याला प्रभावित करणारे इतर सर्व घटक, जे की ज्याला आपण म्हणतो पुरवठ्याला प्रभावित करणारे घटक, हे सर्व घटक जर स्थिर असतील तर अशा परिस्थितीमध्ये वस्तूची किंमत वाढली तर वस्तूच्या विक्रीतून उत्पादकाला मिळणाऱ्या नफ्याचे प्रमाण वाढते. कारण उत्पादकाचा नफा हा त्याच्या किमतीमध्ये सामावलेला असतो. वस्तूच्या किमतीमध्ये उपभोक्त्याचा नफा असतो. म्हणून जेव्हा किमती वाढतात तेव्हा नफ्याचे प्रमाण देखील वाढते. उत्पादकाला वस्तूचे अधिक नग विकण्याची त्यामुळे इच्छा निर्माण होते, कारण जास्त नफा वाढीव किमतीला मिळत असतो. अर्थात या परिस्थितीमध्ये उत्पादन वाढण्याची क्षमता आणि सामर्थ्य त्याच्यामध्ये असलं पाहिजे. जर उत्पादकामध्ये उत्पादन वाढण्याची क्षमता, सामर्थ्य असेल आणि अशा परिस्थितीमध्ये जर वस्तूच्या किमती वाढल्या तर वस्तूचा पुरवठा काय होतो? वाढतो. आवाज येतो माझा? हॅलो. येस. तर पुरवठ्याचा नियम समजून घेत असताना पुरवठ्याचा नियम काय सांगतो की इतर परिस्थिती कायम असताना, म्हणजे पुरवठ्याला प्रभावित करणारे घटक स्थिर जर असतील तर अशा परिस्थितीमध्ये वस्तूची किंमत वाढली की पुरवठा वाढतो आणि वस्तूची किंमत कमी झाली की पुरवठा कमी होतो. म्हणजेच किमतीतील बदलाच्या समदिशा म्हणजे काय? एका सारखी दिशा. किंमत वाढली तर पुरवठाही त्याच्या पाठीमागे वाढतो, किंमत कमी झाली तर पुरवठाही कमी होतो. याला म्हणतात समदिशा. किमतीतील बदलाच्या समदिशेने पुरवठ्याचा, वस्तूचा पुरवठा बदलतो. यालाच पुरवठ्याचा नियम असे म्हणतात. म्हणजे इतर परिस्थिती
म्हणजे पुरवठ्यावर परिणाम करणारे जे घटक असतात, किमती व्यतिरिक्त इतर परिणाम करणारे घटक म्हणजे इतर परिस्थिती होय. यालाच ग्रहित परिस्थिती असंही म्हणतात. थोडक्यात वस्तूची किंमत आणि वस्तूचा पुरवठा या दोन घटकात धनात्मक किंवा समदिशेने संबंध असतो. धनात्मक म्हणल्यापेक्षा समदिशा हा शब्द महत्वाचा आहे, कारण किंमत वाढली तर पुरवठा वाढतो, परंतु किंमत कमी झाली तर पुरवठा कमी पण होतो. म्हणजे धन आणि ऋण एकाच दिशेने समदिशेने किमतीच्या समदिशेने पुरवठ्यात बदल होतो, त्याला पुरवठ्याचा नियम असे म्हणतात. म्हणजे इन्क्रीज इन प्राइस, इन्क्रीज इन सप्लाय, ॲज डिक्रीज इन प्राइस, डिक्रीज इन सप्लाय. किमतीच्या समदिशेने पुरवठ्यात होणारा बदल म्हणजेच पुरवठ्याचा नियम होय. ओके. आवाज येतोय ना? येस सर. ओके. पुरवठ्याचा नियम, पुरवठ्याचा नियम समजून घेत असताना किमतीच्या समदिशेने पुरवठ्यात होणारा बदल म्हणजे पुरवठ्याचा नियम होय. हा पुरवठ्याचा नियम आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेण्यासाठी त्याचा एक टेबल सुद्धा आपण मांडू शकतो. तक्त्याच्या साहाय्याने पुरवठ्याचा नियम समजून घेऊ शकतो. वस्तूची किंमत एक कॉलम आहे, दुसरा कॉलम आहे वस्तूचा पुरवठा. तर वस्तूची किंमत आणि वस्तूचा पुरवठा. वस्तूची किंमत जेव्हा प्रति नग 1 रुपया असते, तेव्हा समजा वस्तूचा पुरवठा 2 नगाचा आहे असं आपण गृहीत धरू. आता वस्तूची किंमत 1 वरून 2 झाली, म्हणजे वस्तूची किंमत वाढली, तर वस्तूचा पुरवठा 2 वरून 3 नगाचा होतो. पुन्हा वस्तूची किंमत 2 रुपये प्रति नग वरून 3 रुपये प्रति नग झाल्यास वस्तूचा पुरवठा 3 नगावरून 4 होतो. पुन्हा किंमत 3 वरून 4 रुपये प्रति नग झाली तर पुन्हा पुरवठा 4 वरून 5 होतो. 4 वरून किंमत 5 झाली तर पुरवठा 5 वरून 6 होतो. या तक्त्यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते की वस्तूची किंमत ही जशी जशी वाढत झाली 1, 2, 3, 4, 5 रुपये अशी जशी जशी वाढत जाईल तसा तसा वस्तूचा पुरवठ्याची नगसंख्या वाढत जाते. 2 नग, 3 नग, 4 नग, 5 नग, 6 नग. वस्तूची किंमत वाढली तर वस्तूचा पुरवठा वाढतो. याउलट वस्तूची किंमत 5 रुपये प्रति नग असताना मागणी 6 नगाची आहे. किंमत जर 5 नगावरून 4 नग झाली तर पुरवठा 6 नगावरून 5 होतो. जशी जशी किंमत कमी कमी होत जाईल 5, 4, 3, 2, 1 रुपये तसतसा वस्तूचा पुरवठा 6 नग, 5, 4, 3, 2 नग असा कमी कमी होत जातो. म्हणजे किंमत कमी कमी झाली तर पुरवठा कमी कमी होतो, किंमत वाढत गेली तर पुरवठा वाढतो. इन्क्रीज इन प्राइस, इन्क्रीज इन सप्लाय, डिक्रीज इन प्राइस, डिक्रीज इन सप्लाय. दिस इज लॉ ऑफ डिमांड. ओके. लॉ ऑफ सप्लाय सर. लॉ ऑफ सप्लाय. ओके. लॉ ऑफ डिमांड नाही, लॉ ऑफ सप्लाय. किंमत आणि पुरवठा यांच्यामध्ये धन संबंध असतो. किंमत वाढली की पुरवठा वाढतो, किंमत कमी झाली की पुरवठा कमी होतो. इन्क्रीज इन प्राइस, इन्क्रीज इन सप्लाय, डिक्रीज इन प्राइस, डिक्रीज इन सप्लाय. दिस इज लॉ ऑफ सप्लाय. ओके. तर हा नियम आपण आकृतीच्या सहाय्याने सुद्धा समजून घेऊ शकतो. OX या क्षितिज समांतर अक्षावर X वस्तूचा पुरवठा दर्शविला आहे, तर OY या उभ्या अक्षावर X वस्तूची किंमत दर्शविली आहे. 1, 2, 3, 4, 5 रुपये ही किंमत आहे. एक मिनिट. ही किंमत बरोबर आहे का?
किंमत नाही सर, चुकीचं आहे. बरोबर आहे. समजा किंमत 1 रुपया आहे, तर पुरवठा 2 नगाचा आहे. किंमत 1 वरून 2 झाली. ओके, किंमत 1 वरून 2 झाली तर पुरवठा 2 वरून 3 नगाचा होतो. म्हणजे किंमत जशी जशी 1, 2, 3, 4, 4, 4, 5 किंमत जशी जशी वाढत जाईल 1, 2, 3, 4, 5 तस तसा पुरवठा 2, 3, 4, 5, 6 वाढत जातो. म्हणजे वस्तूची किंमत प्राइस ऑफ एक्स जशी जशी वाढत जाईल तस तशी सप्लाय ऑफ एक्स काय होतो, वाढत जातो. म्हणजे 1 रुपये प्रति नग एक्स वस्तूची किंमत असताना पुरवठा किती आहे बोला? 2. किंमत 1 वरून किंमत वाढली तर पुरवठा 2 वरून 3 होतो. किंमत पुन्हा 2 वरून 3 नग झाली तर पुरवठा किती झाला? 4. पुन्हा किंमत 3 वरून 4 झाली तर पुरवठा किती झाला? 5. पुन्हा 4 वरून प्रति नग 5 झाली तर त्या ठिकाणी पुरवठा पुन्हा 6 झाला. म्हणजे जशी जशी किंमत वाढत गेली तस तसा पुरवठा वाढत गेला. म्हणजे पुरवठा आणि वस्तूची किंमत आणि वस्तूचा पुरवठा यांच्यामध्ये धन संबंध आहे. या धन संबंधाला जर आपण जोडलं तर P1 हा आपल्याला वक्र मिळतो. हा याचा उतार कसा आहे? खालून वर जाणारा आहे. म्हणजे याचा उतार कसा आहे? लेफ्ट टू राईट, डाऊन स्लोप. डाऊन का अप? काय म्हणलं तुम्ही? सॉरी, अप स्लोप. बरोबर आहे की खालून वर जाणारा आहे, डावीकडून उजवीकडे वर जाणारा आहे. म्हणजेच त्याचा उतार कसा आहे? धन उताराचा पुरवठा वक्र आहे. आपल्याला 1 मार्काला विचारला जाऊ शकतो पुरवठा वक्राचा उतार कसा असतो? कसा असतो? धन असतो असं म्हणा, किंवा त्या ठिकाणी पॉझिटिव्ह स्लोप असतो असं म्हणा, किंवा मग डावीकडून उजवीकडे वर जाणारा असतो असं म्हणा. कोणतंही म्हटलं तर उत्तर बरोबर आहे. फक्त उलट म्हणायचं नाही, उजवीकडून डावीकडे खाली जातो असं म्हणायचं नाही. तर डावीकडून उजवीकडे वर जातो पुरवठा वक्र. आणि मागणी वक्र डावीकडून उजवीकडे कसा जातो? खाली, डाऊन स्लोप जातो. डाऊन. आणि हा अप. बरोबर आहे. तर याला म्हणतात लॉ ऑफ सप्लाय. सोपा आहे नियम एकदम, आपल्याला 5 मार्काला येऊ शकतो. तर वरील आकृतीचं विश्लेषण जर आपल्याला करायचं झालं तर कसं करायचं? समजा तुम्हाला आला पुरवठ्याचा नियम सांगा, तर पुरवठ्याचा नियम सांगायचा, ग्रहिते सांगायचे, त्यानंतर तक्त्याचं विश्लेषण, आकृतीचं विश्लेषण. ओके, आकृतीचं विश्लेषण कोण करतं? OX. सर मी करू का? The OX axis shows the supply of quantity demanded, and the OY axis shows the price of quantity demanded. As the price of commodity is 1, the quantity supplied is 2, and when the price of commodity is 2, then the quantity of supplied commodity is 3. आणि याच्या पुढे तसंच आहे सर. आणि मग त्याच्यानंतर स्लोप विषयी बोलू आपण. Yes, sir. तसं वाढत जातो असं एक वाक्य टाकायचं. येस सर. नंतर यांना जर आपण जोडलं तर आपल्याला P1 हा वक्र मिळतो, ज्याचा उतार धन आहे डावीकडून उजवीकडे वर. जिथे पॉइंट्स जॉईन झाले तिथे पण नावं द्यायचे तर त्या पॉइंट्सला 1, 2, 3 म्हणजे ABCD वगैरे देऊ शकतो. ABCD या बिंदूंना आपण जर जोडलं तर आपल्याला P1 हा धन उताराचा पुरवठा वक्र मिळतो. धन उताराचा पुरवठा वक्र याचा अर्थ काय? धन उतार प्राइस आणि सप्लाय मध्ये पॉझिटिव्ह रिलेशनशिप आहे.
धन उताराचा आहे, याचा अर्थच असा होतो की किंमत आणि पुरवठा यांच्यामध्ये धन संबंध आहे. सम दिशेने बदल होतो. जशी जशी किंमत वाढत जाईल तस तसा पुरवठा वाढत जातो. जशी किंमत कमी होत जाईल तस तसा पुरवठा कमी होत जातो. म्हणजेच किंमत आणि पुरवठा यांच्यामध्ये सम दिशेने बदल होतो. यालाच लॉ ऑफ सप्लाय असे म्हणतात. ओके, तर हा जो नियम आपण एकदम सोपा आहे, समजून घेण्यासारखा आहे, परंतु महत्वाचा आहे. मागणीचा नियम आणि पुरवठ्याचा नियम मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये. तर पुरवठ्याच्या नियमाचे अपवाद आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. किंमत वाढली तर पुरवठा वाढतो असं पुरवठ्याचा नियम सांगतो. परंतु समजा किंमत वाढली आणि भविष्यात पुन्हा किंमत वाढणार आहे असं जर उत्पादकाचं किंवा विक्रेत्याचं अंदाज असेल तर पुरवठा वाढेल का? किंमत 5 नगावरून 10 नग 5 रुपयावरून 10 रुपये झाली तर पुरवठ्याचा नियम काय सांगतो? पुरवठा वाढेल. परंतु अशा परिस्थितीमध्ये 5 वरून 10 किंमत झाली तर या परिस्थितीमध्ये जर विक्रेत्याला वाटत असेल की ह्या वस्तूची किंमत 50 रुपये होणार आहे तर तो 5 वरून 10 किंमत झाल्यानंतर पुरवठा लगेच वाढवेल का? म्हणजे काय की किमतीबाबत भविष्यकालीन अंदाज, भविष्यात किंमत पुन्हा वाढणार आहे असा जर विक्रेत्याचा अंदाज असेल तर विक्रेता वाढीव किमतीला पुरवठा वाढवणार नाही. बरोबर आहे? या उलट जर वस्तूची किंमत कमी झाली तर पुरवठा कमी होतो असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. परंतु किंमत पुन्हा वाढणार आहे, पुन्हा अधिक किंमत कमी होणार आहे, वेगळे अंदाज जर विक्रेत्याचे असतील तर किमतीच्या समदिशेने पुरवठ्यात बदल होईल असं म्हणता येणार नाही. थोडी जरी किंमत कमी झाली तर कदाचित भविष्यात अजून किंमत कमी होणार आहे असं जर अंदाज असेल तर गतीने पुरवठा कमी जास्त होऊ शकतो. म्हणजे विक्रेत्याचा नेमका भविष्य काळाविषयी काय अंदाज आहे आणि प्रत्येक विक्रेत्याचा भविष्या संदर्भात अंदाज असतो. अंदाजानुसार तो व्यवहार करत असतो. म्हणजे विक्रेता किंवा उत्पादक जो असतो तो भविष्य काळाचा वेध घेऊन उत्पादनाची प्रक्रिया राबवत असतो आणि जो विक्रेता किंवा उत्पादक भविष्याविषयी अचूक अंदाज बांधतो तो विक्रेता यशस्वी असतो, तो उद्योजक यशस्वी असतो आणि प्रत्येक उद्योजकाचा अंदाज असतो. हा अंदाज जर त्याचा वेगळा असेल तर किमतीच्या समदिशेने पुरवठ्यात बदल होताना आपल्याला दिसून येत नाही. ओके, पैशाची गरज जर असेल तर त्या ठिकाणी पुरवठ्याच्या नियमामध्ये आपल्याला अपवाद दिसून येतो. म्हणजे वस्तूची किंमत समजा 10 वरून 5 झाली, वस्तूची किंमत 10 वरून 5 झाली म्हणजे वस्तूची किंमत कमी झाल्यावर पुरवठा काय व्हायला पाहिजे? कमी व्हायला पाहिजे. परंतु याच वेळेस जर उत्पादकाला किंवा विक्रेत्याला पैशाची गरज नसेल, आता पैशाची गरज नसेल असं थोडंसं जरा हास्यास्पद वाटतं, परंतु मोठमोठे जे उद्योजक असतात त्यांना त्याच्याकडे मोठी रक्कम असते पैशाची आणि त्यावेळेस त्यांच्याकडे खूप पैसा जर पडून असेल तर कमी नफ्यात सुद्धा तो काम करायला तयार असतो. बरोबर आहे? म्हणजे प्रत्येक वेळेस आपण सर्वसामान्यपणे पैशाची गरज नाही असं जर म्हणलं तर थोडंसं वेगळं वाटतं. परंतु खूप पैसा असेल आणि खूप कमी मार्जिन मध्ये देखील तो उद्योग चालवू शकतो. अशा परिस्थितीमध्ये पैशाची गरज जर त्याला कमी असेल किंवा त्याला आपण असं म्हणू की पैशाची सीमांत उपयोगिता त्याची कमी असेल, खूप कमी असेल, तर अशा परिस्थितीमध्ये तो किंमत कमी झाली तरी पुरवठा कमी करेल का नाही? पैशाची गरज नसेल, सीमांत उपयोगिता कमी असेल तर किंमत कमी झाली तरी पुरवठा तो कमी करणार नाही. बरोबर आहे? आणि पैशाची गरज खूप जर असेल तर अशा परिस्थितीमध्ये तो उलट व्यवहार करू शकतो. व्यवसाय बंद केला जात असेल तर म्हणजे काय? पुरवठ्याच्या नियमाप्रमाणे किंमत वाढली तर पुरवठा वाढतो आणि किंमत कमी झाली तर पुरवठा कमी होतो. म्हणजे किमतीच्या समदिशेने पुरवठ्यात बदल होतो. परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील त्या ठिकाणी जर व्यवसाय बंद केला जात असेल तर त्या ठिकाणी किमतीच्या विरुद्ध दिशेने पुरवठ्यात बदल होताना दिसतो. कोण सांगता याचं उदाहरण?
व्यवसाय बंद केला जात असेल तर आपल्याला अलीकडच्या काळामध्ये खूप मोठे असे अनुभव येतात. बघा, सेल लागतो. सेल सेल माहिती ना आपल्याला, मोठमोठे सेल Yes, sir. लागतात. सेल लागतात म्हणजे याच काय काय कारण, 1000 रुपयाची वस्तू 500 रुपयाला किंवा 100 रुपयाला ते देतात त्यावेळेस. म्हणजे असं का करतात? तो विक्रेत्याला नॉलेज नसतं का विक्री करण्याचा त्याला कंटाळा आलेला असतो, सप्लाय जास्त असेल त्याच्याकडे. सप्लाय जास्त होतो, Stock जास्त असतो सर. स्टॉक जास्त असतं. जास्त असतो. आज अनेक कारणापैकी एक मुख्य कारण असतं की व्यवसाय बंद केला जातो. हे बघा, आपल्याला एखादा व्यवसाय करायचा असेल आणि तो संबंधित व्यवसाय एखाद्याला, समजा तुम्हाला एक व्यवसाय करायचा, कोणता व्यवसाय करायचा सांगा बरं, कोणता व्यवसाय करायचा तुम्हाला, कोणताही घ्या. हॅलो, बोला, व्यवसाय करायचा आहे का तुम्हाला? सर व्हेकल्स, काय करायचं? गाड्यांचा व्यवसाय करायचा आहे. गाड्या म्हणजे कोणत्या, ट्रॅव्हलिंगचा का? यस सर, ट्रान्सपोर्टचा करू शकतो. ओके ओके, ट्रान्सपोर्ट कंपनी टाकायची तुम्हाला आणि ट्रान्सपोर्ट सुरू करायचं. ओके, पब्लिक ट्रान्सपोर्ट, हा, माणसाला नेणे आणण्याचं बिझनेस करायचं पूर्ण भारतभर. ओके, ट्रॅव्हलिंगचा बिझनेस करायचा भारत जगामध्ये. तर अशा वेळेस तुम्हाला बिझनेस समजा सुरू करायचा ट्रॅव्हलिंग, आणि त्याच वेळेस तुम्हाला मोठ्या प्रमाणात करायचा, आणि त्यावेळेस समजा ट्रॅव्हलिंग करणारे इतर जे उद्योजक आहेत, एखाद्याकडे 25 गाड्या आहेत ट्रॅव्हलच्या आणि तो बिझनेस करतो आणि तुम्हाला पण बिझनेस करायचा. तुम्हाला ज्यावेळेस बिझनेस करायचा त्यावेळेस नेमका त्या 25 ट्रॅव्हल असणाऱ्या व्यक्तीचा बिझनेस त्याला बंद करायचा आहे. तर त्यावेळेस तुम्ही नवीन ट्रॅव्हल्स घेण्याऐवजी त्या जो त्याचं ऑफिस आहे, त्याच्या गाड्या आहेत, त्याचे कर्मचारी, त्याला काय जे लागतं सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी बंद करायच्या. अशा वेळेस तुम्ही काय करसाल, ज्याला बंद करायचं त्याच्याशी संपर्क साधाल, आणि संपर्क साधला, ज्याला बंद करायचं तो त्याच्या किमती वाढीव लावेल का कमी लावेल, त्याच्याकडची जी संख्या आहे त्याला ती कमी करायची असते, बरोबर आहे. त्याला सगळं बंद करायचं असतं, त्यामुळे तो येईल ती किमतीला ती सगळ्या वस्तू त्याला देऊन टाकायच्या असते, कर्मचारी वगैरे सगळ्या वस्तू, कर्मचारी नाही पण वस्तू, सगळ्या गाड्या ते त्याला बंद करायचं असतं. तर त्यावेळेस त्याला व्यवसाय बंद करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, पुढे व्यवसाय वाढणार आहे सगळं माहीत असताना सुद्धा जर त्याच्या काही XYZ कारणामुळे त्याला व्यवसाय बंद करायचा असेल किंवा दुसरा व्यवसाय करायचा असेल, तर अशा परिस्थितीमध्ये तुमची जास्त गरज असताना सुद्धा तो वस्तूची किंमत तुम्हाला स्वस्तात देऊन टाकेल, बरोबर आहे. यस सर. व्यवसाय एखाद्या वेळेस जर बंद करायचा असेल तर त्यावेळेस मोठमोठे सेल लागले जातात, स्वस्तात त्या वस्तू दिल्या जातात. नाशवंत वस्तू हा सुद्धा पुरवठ्याच्या नियमाचे अपवाद आहे. वस्तूच्या किमती कमी झाल्या तर पुरवठा कमी होतो, परंतु वस्तू जर दूध असेल तर अशा परिस्थितीमध्ये कितीही किमती कमी झाल्या तर त्या दुधाचा साठा करता येणार नाही. दुधाची भुकटी करणे वगैरे वगैरे सब प्रोडक्शन करू शकतो, पण तशी सुविधा नसेल त्याच्याकडे, तो फक्त दूध व्यवसायच करत असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्याला दूध किंवा फळे नसेल, त्याची व्यवस्था त्याच्याकडे नसेल, तर अशा परिस्थितीमध्ये त्याला आपले दूध, फळभाज्या, भाजीपाला हे सर्व त्याला पडेल किमतीला विक्री करावी लागते. म्हणजे वस्तूच्या किमती किती कमी झाल्या तरी देखील त्या ठिकाणी वस्तू साठवता येत जर नसेल तर त्या ठिकाणी वस्तूचा पुरवठा कमी केला जात नाही. ओके, श्रमाचा मागे वळणारा पुरवठा वक्र. आवाज येतोय माझा? यस सर, येतोय. श्रमाचा मागे वळणारा पुरवठा वक्र कोण सांगतं याच्याबद्दल, माहिती आहे तुम्हाला? बघा, जनरली किंमत वाढली तर पुरवठा वाढतो असा पुरवठ्याचा नियम सांगतो. ओके, पण श्रमाचा जर आपण विचार केला तर श्रमाचा वक्र हा मागे वळणारा असतो, म्हणजे धन उताराचा नसतो. श्रम म्हणजे काय, आम्ही जे श्रम करतो, वेगळ्या ठिकाणी काम करतो, कंपनीत काम करतो, नोकरी वगैरे वगैरे, तर आपला जो आपण जे श्रम करतो तो श्रमाचा पुरवठा वक्र हा कसा असतो, मागे वळणारा म्हणजे रिव्हर्स जातो, धन असतो. समजा कोण सांगता याच्याबद्दल, काही ऐकलेलं आहे का? तर ठीक आहे, बोलायचं कोणला.
श्रमाचा मागे वळणारा पुरवठा वक्र. हे बघा, समजा एक कुटुंब आहे, छोटं कुटुंब आहे, आपण मजुरी करणारं कुटुंब शहरामध्ये आलो, दोघ जण, बरोबर आहे. पती पत्नी दोघ जण शहरामध्ये आले आणि मजुरी करतात. ते समजा त्यांना 500 रुपये रोज आहे, दोघंही कामाला जातील. ओके, सिच्युएशन लक्षात आली. दोन मजूर आहे, गावातून शहरात आले, 500 रुपये रोज ते काम करतात, 1000 रुपये कमवतात आणि दोघ जण राहतात. ओके. Yes, sir. आता समजा 500 रुपये वरून मजुरी झाली 1000 रुपये प्रत्येकाला, तर त्यांना किती रुपये मिळतील? 2000 रुपये. ओके. आता त्यांची मजुरी 500 वरून 1000 झाली, 1000 वरून 5000 झाली, तर काय होईल बरं? हॅलो सर, लेबर्स वाढतील. एकच कुटुंब सिच्युएशन तुम्हाला सांगितले मी. एक कुटुंब आहे, दोघ जण आले शहरात आणि मजुरी करतात. तर 500 रुपये रोज त्यांना सुरुवातीला होतात, दोघंही काम करतात. 8 दिवसानंतर त्यांची मजुरी झाली 1000 रुपये रोज. तेच काम जे असेल ते 1000 रुपये झाले, त्याला 2000 मिळाले. पुन्हा त्यांचे 500 वरून 1000 रुपये रोज झाला, 1000 वरून 5000 रुपये रोज झाला, तर त्याला मिळतील 10,000. मजूर सप्लाय वाढत तो भाग वेगळा, पण त्या दोघांच्या सिच्युएशन मध्ये काय, सगळे श्रमिक आहे ना, आपण एकच उदाहरण घेतलं फक्त, पण असे सगळ्याच ठिकाणी झालं. सगळ्याच मजुरांची मजुरी वाढली समजा, किंवा या दोघांची वाढली, तर पुन्हा 5000 झाली. पुन्हा 5000 वरून 10,000 रुपये रोज झाला, तर काय होईल? 500, 1000, 5000, 10,000 रुपये रोज. तर काय होईल का? काय होईल तुम्हाला असं वाटतं? लक्षात आलं का? सर, ते कॉन्स्टंटली वर्क करतील, तिथेच वर्क करतील सर, ते काम तिथेच करतील. 5000, 10,000 झाला, 10,000 झाल्यानंतर त्याला 20,000 रुपये रोज झाला, तर काय करतील? रोज काम करायला 20,000 रुपये रोज. तर असं होऊ शकतं का की जे दोघ जण काम करत होते, तो पुरुष काम करेल, स्त्री घरीच बसेल, असं होऊ शकतं का? नाही सर, पण पैसे तर दोघांना जास्त मिळतात ना, तर मग दोघे पण करतील मला वाटतं. 20,000 रुपये रोज झाला, 1,00,000 रुपये रोज झाला, 2,00,000 रुपये रोज झाला, 10,00,000 रुपये रोज झाला. हे बघा, आपल्या जे देशामध्ये श्रीमंत लोक असतात, श्रीमंत, अति श्रीमंत लोक असतात, तर त्यांच्या समजा जनरली सर्वसामान्यपणे आपण सगळेजण काम करतो, जे ज्याची पात्रता आहे तो बाजारामध्ये जर त्याला रोजगार उपलब्ध असेल तर आपण सरळ नोकरी करतो, बरोबर आहे. परंतु जे अति श्रीमंत लोक असतात, तर ते त्यांच्या घरचे, म्हणजे त्यांच्या महिला, त्यांच्या मुलं हे शिकतात, परंतु नोकरी करतात का? नाही. उद्योजक आहे, मोठा उद्योजक आहे, करोडोपती, करोडो रुपयाचा त्याचा उद्योग आहे. त्याचा मुलं मुली, त्याची पत्नी सगळे हाय एज्युकेटेड आहे. समजा सगळे MBBS आहे, काही MD आहे, काही इंजिनिअरिंग केले, चांगल्या ठिकाणी केलेलं आहे, ज्यांना सहज बाजारामध्ये 5 लाख रुपये पॅकेज मिळू शकतं, 10 लाख रुपये मिळू शकतं. ते नोकरी करतात का काय करतात असं म्हणायचं मला. सर, ते एज्युकेशन त्यांचं कंटिन्यू करतात, कारण की त्यांचं पैशाची नीड ती पूर्ण होतीच आहे. जर आता आपण थोडासा वेगळा विचार करा, थोडासा विचार करा की जर मजुरीचे दर वाढत गेले, एका विशिष्ट मर्यादेनंतर जर वाढले, एक कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये 10 लोक आहेत, 10 लोक काम करतात 500 रुपये रोजाना, आणि त्यांची मुलं घरीच असतात. ओके, आणि 10 लोक काम करतात. आपण जे 2चं उदाहरण घेतलं, आता मोठं करू त्याला थोडं. 10 लोक आहे, स्त्री आणि पुरुष मिळून एक कुटुंब, ते सगळे जण काम करतात 500 रुपये रोजाना, आणि मुलं त्यांचे घरी सोडतात, 12 तास काम करतात ते. ओके, त्याच्यानंतर जर 500 वरून त्याचे 1000 रुपये रोज झाला, त्याचा 2,000 रुपये रोज झाला, तर ते 10 लोक कामाला जाणार नाही, असा विचार त्या ठिकाणी येतो. 10 पैकी 1 फांदी स्त्री घरी राहील मुलं सांभाळण्यासाठी. नंतर खूपच जर त्यांचं इन्कम वाढलं तर पुन्हा दुसरी घरी राहू शकते, घर चालवण्यासाठी, मुलांना सांभाळण्यासाठी, शिकवण्यासाठी. असं होऊ शकतं का? पटतं का तुम्हाला? यस सर, होऊ शकतं. हो सर. ओके, श्रमाचा मागे वळणारा पुरवठा वक्र, म्हणजे किंमत वाढली तर पुरवठा वाढतो.
एका विशिष्ट सिच्युएशन मध्ये. परंतु खूपच जर किंमत जर वाढत वाढत गेली तर श्रमाचा पुरवठा वाढतोच असं नाही, तर श्रमाचा पुरवठा वक्र हा मागे वळतो, म्हणजे रिव्हर्स होतो, कमी कमी होतो श्रम पुरवठा. ओके. म्हणजे सर्वसामान्यपणे मध्यमवर्गीय किंवा कनिष्ठ जे लोक असतात, सर्वसामान्य लोक, ते लोकांना नोकरीची गरज असते, त्यामुळे त्यांना नोकरी लागत नाही म्हणून ते नोकरीसाठी झटपट करतात, प्रयत्न करतात. बरोबर आहे. आपण सगळे आपल्याला नोकरी लागावी, आपल्याला एमपीएससी यूपीएससी पास करता यावी आणि आपल्याला जॉब लागावा यासाठी आपण सगळे प्रयत्न करतो. परंतु जर तुम्हाला एकदा जॉब लागल्यानंतर त्या ठिकाणी एक क्लास 1 किंवा सुपर क्लास 1चा एखाद्याला जर जॉब लागला तर ते दोघेही जरी सुपर क्लास 1चे पात्र असेल तरी त्यातले आज आधुनिक काळामध्ये बरेच लोक एक जण जॉब सोडतोय. बरोबर आहे. दोघं जोडी असेल नोकरीला असेल तर त्यातला एक जण नोकरी सोडतो. कशासाठी सोडतो? श्रमाचा मागे वाढणारा पुरवठा वक्र जर त्याच्या विशिष्ट प्रकारच्या गरजा जर पूर्ण झाल्या, समजा ते दोघांनाही 5-5 लाख रुपये महिना असेल तर त्या ठिकाणी 10 लाख रुपये, परंतु 5 लाखात बी त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण होत्या, त्यामुळे वरल्या 5 लाखा मिळवून करायचं काय असा प्रश्न बऱ्याच वेळेस निर्माण होतो. म्हणजे त्या विशिष्ट लेवलच्या वर एकदा जर आपण गेलो, आपल्या गरजा पूर्ण होतात सगळ्या, आपलं घर, आपलं शिक्षण, सगळं व्यवस्थित जर होत असेल तर त्यावेळेस अशा वेळेस दोघांपैकी एक जण जॉब सोडतो. म्हणजे दोघ जण कामाला ज्यावेळेस जात होते त्यावेळेस त्यांना लाख लाख रुपये महिना होता, त्यावेळेस दोघं जात होते. जर 5-5 लाख झाले तर त्या ठिकाणी त्यातला एक जण वापस येतो आणि आपलं घर, आपलं कुटुंब, आपले मुलं सांभाळून 10-20 वर्षात त्या ठिकाणी त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला जातो आणि ती 5 लाखाचा जॉब सोडला जातो. असं होतं ना? पटतंय का तुम्हाला? यस. तर श्रमाचा पुरवठा वक्र हा कसा असतो? मागे वळणारा. ओके. तर ही पुरवठ्याच्या नियमाची अपवाद आहे. पुरवठ्याचा नियम, पुरवठ्याच्या नियमाची अपवाद, अशा प्रकारे आपल्याला पुरवठ्याचा नियम समजून घेता येतो. आपण आतापर्यंत पुरवठा म्हणजे काय, पुरवठ्याला प्रभावित करणारे घटक आणि पुरवठ्याचा नियम या गोष्टीचा विचार केलेला आहे. ओके. तर आता आपण ज्याप्रमाणे मागणी फलनाची संकल्पना बघितली होती त्याचप्रमाणे पुरवठा फलनाची संकल्पना बघू. सप्लाय ऑफ फंक्शन, सप्लाय ऑफ डिमांड कोण सांगतो? मागणीचे फलन. त्या संकल्पनेप्रमाणेच पुरवठ्याचं फलन ही देखील एक संकल्पना आहे. सांगतो का कोणी? मागणीचे फलन म्हणजे काय? आज मुलं पुरवठ्याचे फलन याप्रमाणेच आपल्याला मागणीचे फलन ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे आपण पुरवठ्याचे फलन ही संकल्पना बघू. ठीक आहे. तर मागणीच्या फलनामध्ये आपण विचार केला आहे की एक स्वतंत्र चल असतं, दुसरं परतंत्र चल असतं आणि नेहमी परतंत्र चले स्वतंत्र चलावर अवलंबून असतं. मागणी हे किमतीचं फल आहे. त्याचप्रमाणे पुरवठा फलन म्हणजे वस्तूच्या पुरवठ्याचे परिमाण किंवा वस्तूच्या पुरवठ्याची संख्या, म्हणजेच अवलंबित घटक, दुसऱ्यावर अवलंबून असणारा घटक म्हणजे त्याला परतंत्र चल असं देखील आपण म्हणतो. आणि वस्तूच्या पुरवठ्याचे निर्धारक घटक म्हणजे वस्तूची किंमत, यातील परस्पर संबंध होय. वस्तूची किंमत आणि वस्तूचा पुरवठा यांच्यामध्ये असलेल्या कार्यात्मक संबंधाला पुरवठा फलन असे म्हणतात. म्हणजे वस्तूची किंमत आणि वस्तूचा पुरवठा यांच्यामध्ये जो संबंध असतो, जो की धन संबंध असतो, समदिशेने बदल होणारा संबंध असतो, यालाच आपण पुरवठा फलन असे म्हणतो. पुरवठ्याच्या नियमामध्ये इतर घटक स्थिर मानून किमतीतील बदलामुळे पुरवठ्यात होणारा बदल स्पष्ट करून दोन्हीतला संबंध स्पष्ट केला आहे. परंतु प्रत्यक्ष व्यवहारात जर आपण बघितलं तर पुरवठ्यावर परिणाम करणारे जे घटक आहेत, आपण बघितलं सुरुवातीला पुरवठ्याला प्रभावित करणारे घटक, तर हे जे पुरवठ्याला प्रभावित करणारे जे घटक आहेत तर ह्या घटकाला स्थिर मानून
पुरवठ्याचा नियम मांडलेला आहे, परंतु प्रत्यक्ष व्यवहारामध्ये पुरवठ्याचे घटक, पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक हे स्थिर नसतात, तर ते बदलते असतात. अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळे जे घटक पुरवठ्यावर परिणाम करतात त्या घटकाचा आणि पुरवठ्याचा जो संबंध असतो त्या संबंधाचा अभ्यास म्हणजे पुरवठा फलन होय. सप्लाय ऑफ फंक्शन म्हणजे किंमत किंवा इतर घटक जे की स्वतंत्र असतात त्या स्वतंत्र घटकाचा परतंत्र घटकावर होणारा परिणाम म्हणजेच पुरवठा फलन होय. किमतीचा पुरवठ्यावर होणारा परिणाम, सोप्या शब्दात त्याला पुरवठा फलन असे म्हणतात. म्हणजे क्वांटिटी ऑफ एक्स इज इक्वल टू ए बी सी डॅश पी एक्स. ओके, प्राइस ऑफ एक्स म्हणजे क्यू एक्स म्हणजे एक्स वस्तूचा पुरवठा, परिमाण, मात्रा म्हणजे एक्स वस्तूचा पुरवठा कशावर अवलंबून असतो? एबीसी वर अवलंबून असतो. एबीसी म्हणजे काय? इतर वस्तू, इतर वस्तूच्या किमती आणि इतरही घटक आपण म्हणजे एबीसी पी एक्स प्लस आपण हे सगळे घटक घेऊ शकतो. कोणते? पुरवठ्याला प्रभावित करणारे घटक जे आहेत. कोणते कोणकोणते घटक आहे सांगा? उत्पादनाचे उद्योग संस्थेचा उद्देश, संबंधित वस्तूच्या किमती, पर्यायी वस्तूच्या किमती, पूरक वस्तूच्या किमती, उत्पादन घटकाच्या किमती, उत्पादनाचे तंत्र, सरकारचे धोरण, औद्योगिक शांतता, राजकीय परिस्थिती, नवीन उद्योग संस्थेचा प्रवेश, वाहतूक, दळणवळण सुविधा हे आणि याशिवाय इतर अशी अनेक घटकांची यादी आपण देऊ शकतो. हे सर्व घटकाचा पुरवठ्यावर होणारा परिणाम, या सर्व घटकांचा पुरवठ्यावर होणारा परिणाम म्हणजेच काय? पुरवठा फलन होय. म्हणजे या सर्व घटकामध्ये जो बदल होतो या सर्व घटकामुळे पुरवठ्यात काय बदल होतो याचा अभ्यास म्हणजे पुरवठा फलन होय. समजा या ठिकाणी बघा एबीसी बरोबर 20 आणि पीएक्स बरोबर 4. आपण त्याला गणिती पद्धतीने सोडू सुद्धा शकतो. क्यूएक्स इज इक्वल टू ब्रॅकेट इन ए प्लस बी प्लस सी डॅश पीएक्स. तर क्यूएक्स म्हणजे एक्स वस्तूचा पुरवठा, एबीसी म्हणजे इतर वस्तू आणि पीएक्स म्हणजे एक्स वस्तूची किंमत, स्वतंत्र घटक. समजा एबीसी बरोबर 20 आणि पीएक्स बरोबर 4 म्हणून क्यूएक्स बरोबर किती येईल? 20 × 4 म्हणजे किती? क्यूएक्स इज इक्वल टू 80. बरोबर आहे? हॅलो, येस सर. सर जिथे डॉट दिले तिथे इंटू आहे का? जिथे डॉट दिलेत ना वर, क्वांटिटी ऑफ एक्स इज इक्वल टू. येस सर. ब्रॅकेट मध्ये जे पुढं असे अनेक घटक घेऊ शकतो. आता एबीसी प्लस उद्योग संस्थेचे तंत्र प्लस हे प्लस प्लस असे आपण जे पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक आहे असे सगळे घटक घेऊ शकतो आणि शेवटी इंटू राहील ना. बरोबर आहे. डॉट डॉट म्हणजे काय? हे सगळे घटक दाखवतात, परंतु इंटू काय आहे? त्याला प्राइस. ओके, किंवा ही प्राइस आपण आत बी दाखवू शकतो. ए पी, बी पी, सी पी वगैरे वगैरे आपण काही म्हणू शकतो. फक्त आपल्याला एवढं या ठिकाणी आपण कशाला काय म्हणायचं आपल्याला अधिकार आहे. बरोबर आहे. फक्त या ठिकाणी इथं आला पाहिजे वस्तूचा पुरवठा आणि इकडं वस्तूच्या पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक. ओके, हॅलो, लक्ष द्या. तर याला काय म्हणायचं? एबीसी म्हणायचं का काय म्हणायचे? तुम्हाला अधिकार आहे. फक्त ए म्हणजे काय, बी म्हणजे काय, पी म्हणजे काय, एक्स म्हणजे हे सांगायचं आणि पूर्णच घटक मांडले पाहिजे असं काय नाही. तुम्हाला 5 मार्काची संकल्पना येईल. फक्त तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे की पुरवठ्याचा वस्तूचा पुरवठा हा वस्तूच्या किमतीवर अवलंबून असतो आणि किमती व्यतिरिक्त इतरही घटक आहेत. या सगळ्या घटकांचा एकत्रित परिणाम त्याच्यावर होतो. तर एक छोटस आपलं उदाहरण समीकरण तुम्ही मांडू शकता आणि ते फक्त तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. ओके, तर पुरवठा फलनाचा अभ्यास करत असताना पुरवठा फलन हे 2 प्रकारचं असतं. लिनियर सप्लाय फंक्शन आणि नॉन लिनियर सप्लाय फंक्शन. रेषीय पुरवठा फलन आणि अरेषीय पुरवठा फलन. मागणीच्या फलनासारखीच संकल्पना आहे. ओएक्स अक्षावर क्यू एक्स क्वांटिटी ऑफ एक्स, एक्स वस्तूची संख्या किंवा एक्स वस्तूचा पुरवठा आणि ओ वाय ह्या उभ्या अक्षावर आपण पीएक्स प्राइस ऑफ एक्स किंवा एक्स वस्तूची एक्स ऑफ. एक्सक्यूज मी सर, मला काहीतरी मेन्शन करायचं होतं सर. ते ए प्लस बी प्लस सी आहे ना त्याच्यानंतर डॉट यायला पाहिजे होते आणि मग ब्रॅकेट क्लोज करून पी एक्स असायला पाहिजे होतं.
ए ए म्हणजे काय, बी म्हणजे काय, हे वर जाऊ आपण. ए बी सी, ए म्हणजे इतर वस्तू. आता तुम्ही या ठिकाणी हे तुम्हाला तुम्हाला इथं या डॉटचा प्रॉब्लेम येऊ राहिला, बरोबर आहे तुम्ही म्हणून राहिले ते, पण तो तसं नाही. त्याचा अर्थ बघा, हे जे आहे ना, इथं हे डॉट डॉट आतमध्ये दिले तरी चालते, किंवा इथं दिले, इथं इंटू आहे, एवढं खरं आहे. तुम्हाला असं म्हणायचं का आता बरोबर आहे बघा? हो सर, बाहेर नसायला पाहिजे डॉट्स. बाहेर दिले. फक्त या ठिकाणी एबीसी हा वस्तू घेतल्या आपण, परंतु इतरही पुरवठ्याला प्रभावित करणारे घटक आहे ना, बरोबर आहे. एक मिनिट, पुरवठाच्या पुढे घटक येते उत्पादनाचे तंत्र, याला काहीतरी म्हणावं लागेल. सरकारचं धोरण, औद्योगिक शांतता, राजकीय घटक, हे डॉट डॉट आहे. नवीन उद्योग संस्थेचा प्रवेश, वाहतूक, दळण, हे आणि याच्या व्यतिरिक्त इतरही अनेक घटक. फक्त मला जेवढे टाकता येईल तेवढे टाकले मी, तर तो असे अनेक तुम्ही सांगू शकता 2-4 घटक. सांगा बरं याच्या व्यतिरिक्त एखादा घटक. आता हे जे एबीसी आहे ना, हे पर्यायी वस्तू, पूरक वस्तू, संबंधित वस्तू, ह्या वस्तू दाखवल्या फक्त आपण. इतर जे आता उत्पादनाचे घटक, भूमी, श्रम, भांडवल यांचे मोबदले, आपण असे अनेक घटक त्या ठिकाणी घेऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त इतरही अनेक घटक आहे. सांगा बरं एखादा घटक, पुरवठ्याला प्रभावित करणारा घटक. अनेक घटकांची यादी आपण करू. कोणता अनेक घटक आपण सांगू शकतो. वेगळ्या वस्तू वेगळे घटक परिणाम करतात. ओके. पुरवठ्यावर कोरोना हा सुद्धा एक परिणाम करतो, संसर्गजन्य आजार, बरोबर आहे की नाही? यस सर. संसर्गजन्य आजार सुद्धा पुरवठ्यावर परिणाम करू शकतो. अशी यादी आपण खूप मोठी नेऊ शकतो. ओके. तुम्हाला आता लक्षात आलं कधी? डॉट डॉट बाहेर. हो सर, कळालं. इकडं हे वस्तू म्हणून आपण एक केलं, आपण ब्रॅकेटमध्ये वस्तू दाखवू शकतो, पुन्हा प्लस करून पुन्हा दुसरे दाखवू शकतो, पुन्हा प्लस, पुन्हा शेवटी पीएक्स. म्हणजे या सगळ्यांच्या किमती लक्षात घ्यायच्या. पीएक्स म्हणजे काय? प्राइस ऑफ, यांच्या किमती. म्हणजे ए वस्तूची किंमत, ए वस्तू, बी वस्तू, सी वस्तू, उत्पादनाचे तंत्र, भांडवल प्रदान, त्याची आपल्याला किंमत तर काय तयार करावं लागेल ना. हे सगळ्यांच्या किमती, त्याचा होणारा परिणाम म्हणजेच पुरवठा फलन होय. ओके, समजलं का? हो सर, कळालं. ओके. इथं ठेवले का, आत ठेवले का, फक्त इथं या ठिकाणी आपल्याला इंटू म्हणजे डॉट आहे, शेवटचा डॉट म्हणजे इंटू बनायचा आपण. ओके, आलं लक्षात? यस सर. पण ते आपण एबीसी हे वाढत चाललंय ना पुढे, काही म्हणजे डी ई असू शकतो, त्याच्यामुळे आपण ते डॉट्स दिलेत. त्याच्यामुळे ते ब्रॅकेट मध्ये असलेलंच बरोबर आहे. आता शेवटचा डॉट म्हणजे इंटू समजायचा आपण, पण जर तुम्हाला जर वाटत शेवटचा डॉट म्हणजे इंटू असं म्हणून आपल्याला म्हणता येणार नाही का? डॉट 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 नाही शेवट सर, बरोबर नसणार. ठीक आहे, आतमध्ये घ्या. हे डॉट 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 प्लस सगळे आपण त्या ठिकाणी करून शेवटी त्यांचा आपल्याला असं ठेवायचं. ओके, इथं डॉट डॉट बाहेर ठेवलं तरी फार नाही, पण गणितीय पद्धतीने तुम्ही जे म्हणता की डॉट डॉट म्हणजे थोडंसं अडचणीचं वाटू शकते एखाद्याला, परंतु त्याचा फारसा इथं वेगळा अर्थ नाही. आपण विश्लेषण करताना मात्र या सगळ्यांचं किंमत असं म्हणू शकतो, काही अडचण नाही. ठीक आहे, आता काही अडचण नाही. तर ओ एक्स या अक्षावर क्वांटिटी ऑफ एक्स वस्तूचा पुरवठा, आणि ओ वाय या उभ्या अक्षावर आपण एक्स वस्तूची किंमत घेतली. तर या ठिकाणी रेषीय फलन, आता इथं किंमतच घेतली आपण, असं एखाद्याला आवडू शकतो. इथं खऱ्या अर्थाने समीकरण आहे, म्हणजे आपण इथं सगळे घटक, कोणतेही घटक घेऊ शकतो वेगळे. इथं हा ओ वाय या उभ्या अक्षावर कोणता घटक या स्वतंत्र घटक, एवढं लक्षात ठेवायचं. आणि ओ एक्स या अक्षावर परतंत्र घटक आहे. परतंत्र घटकामध्ये आपण पुरवठ्याचा विचार केला आहे, आणि स्वतंत्र घटकामध्ये किंमत आणि इतर घटक. तर इतर हे सर्व घटक, वेगळे घटक. तर त्यावर त्या ठिकाणी लिनर, जेव्हा स्वतंत्र घटक ओ वाय अक्षावरील स्वतंत्र घटक म्हणजे सोप्या शब्दात किंमत, आणि ओ एक्स या अक्षावर परतंत्र घटक म्हणजे पुरवठा. जेव्हा किंमत आणि पुरवठा किंवा इतर घटक आणि पुरवठा यांच्या मधल्या जो बदल असतो, जो की धन असतो, तो जो बदल आहे किंमत आणि पुरवठ्यामधला, तो जर सारखा असेल, म्हणजे 5% किंमत वाढली तर 5% पुरवठा वाढतो, 10% किंमत कमी 10% किंमत कमी झाली तर पुरवठा 10% कमी होतो,
किमतीतील बदल आणि पुरवठ्यातील बदल जेव्हा सारखा असतो तेव्हा ही रेष कशी असते, सरळ असते. पी 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 P1 असं म्हणलं तरी चालतंय. तर ही जी रेष आहे ही कशी आहे, सरळ आहे. जेव्हा पुरवठा वक्र हा सरळ असतो, सरळ असला तरी देखील तो कसा आहे, डावीकडून उजवीकडे कसा आहे, वर जाणारा आहे. खालून वर जातो, परंतु खालून वर जाताना तो सरळ रेषेत जातो. म्हणजेच याचा अर्थ सोप्या शब्दात लिनियर सप्लाय फलन, रेषीय पुरवठा फलन, रेषेसारखं पुरवठा फलन असतं. ओके, त्याला म्हणतात रेषीय फलन. जेव्हा स्वतंत्र घटक आणि परतंत्र घटक यांच्या मधला संबंध, यांच्यामध्ये होणारा समदिशेने बदल हा सारखा असतो, तेव्हा पुरवठा फलन हे काय असतं, बोला. रेषीय. रेषीय असतं. रेषीय असतं. लिनियर सप्लाय फंक्शन जेव्हा असतं, जेव्हा किमतीतील बदल आणि पुरवठ्यातील बदल सारखा असतो. सारखा, एक सारखा 5%, 5%, 10%, 10% वाढीचा किंवा घटीचा, तेव्हा त्याला म्हणतात रेषीय फलन. आणि जेव्हा इथं पुन्हा तुम्हाला तोच अडचण आहे, तर ठीक आहे. तर अरेषीय पुरवठा फलन म्हणजे काय, कोण सांगता आता सांगा बरं. अरेषीय पुरवठा फलनाची डेफिनेशन सांगायची. जेव्हा किंमत आणि पुरवठा यांच्यातील बदल सारख्या प्रमाणात नसतो त्याला अरेषीय पुरवठा फलन म्हणतात. सारख्या प्रमाणात हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. अगदी बरोबर आहे. सारख्या प्रमाणात नसतो, परंतु समदिशेने असतो. हा, दिशा मात्र समदिशात असते. आता म्हणजे किंमत वाढली तर पुरवठा काय होतो, वाढतो. इथं पण वाढतोय, परंतु त्याची दिशा, आता थोडस वर गेलं, वर जायला नाही पाहिजे आकृती काढताना, याचं खाली जायला पाहिजे. ठीक आहे. तर ही असं नाही, सरळच पाहिजे तो, पण असा गोलाकार. ठीक आहे, थोडस शेंडेवर गेलं तर पुरवठा, अरेषीय पुरवठा फलन म्हणजे काय, की जेव्हा किमतीतील बदल आणि पुरवठ्यातील बदल हा सारख्या प्रमाणात नसतो. दिशा नाही, दिशा सारखीच आहे. दिशा कशी याची, पीएक्स आणि क्यूएक्स ची दिशा काय, डायरेक्शन काय, सारखं समदिशा आहे. दिशा काय, सारखी आहे. किमतीत वाढ झाली तर पुरवठ्यात वाढ होते, किमतीत घट झाली तर पुरवठ्यात देखील घट होते. डावीकडून उजवीकडे वर जातो, पण डावीकडून उजवीकडे वर जाताना जर तो सारखा बदल नसेल तर ती रेष थोडी गोलाकार येऊ शकते. अशी आता अशीच असेल असं नाही, एखाद्या पहिल्या टप्प्यात जास्त असू शकते, दुसऱ्या टप्प्यात कमी. वक्र हा सरळ रेषेत नसतो, तर तो कमी जास्त वस्तूच्या स्वरूप, कोणती वस्तू आहे आणि त्या वस्तूची किंमत किती बदलत आहे यावर ते अवलंबून असेल. वस्तूवरून सुद्धा या ठिकाणी पुरवठा वक्राचा आकार बदलू शकतो. म्हणजे वेगळ्या वस्तूच्या बाबतीत पुरवठा वक्र हा वेगळा असतो. म्हणजे ज्या ठिकाणी रेषीय फलन, अरेषीय फलन या संकल्पना आपल्याला अधिक पद्धतीने चांगल्या केव्हा समजतील, जेव्हा आपल्याला याच्यानंतरची संकल्पना बघायची, लवचिकता, मागणीची लवचिकता आणि पुरवठ्याची लवचिकता. तर त्या संकल्पनेमध्ये वस्तूच्या स्वरूपानुसार त्या ठिकाणी किमतीतील बदलाचा वस्तूवर कमी अधिक प्रमाणात परिणाम होत असतो. काही वस्तूवर जास्त होतो, काही वस्तूवर कमी होतो, आणि त्यामुळं त्या ठिकाणी पुरवठा फलन हा अरेषीय असताना कमी जास्त असू शकते. तर या ठिकाणी एवढंच लक्षात घ्या की वस्तूची किंमत आणि वस्तूचा पुरवठा किंवा स्वतंत्र घटक आणि परतंत्र घटक या दोन घटकांमध्ये जो बदल होतो किंवा स्वतंत्र घटकामुळे परतंत्र घटकात जो बदल होतो तो सारख्या प्रमाणात नसतो, कमी अधिक प्रमाणात असतो. त्याला काय म्हणतात, अरेषीय पुरवठा फलन, नॉन लिनियर सप्लाय फंक्शन. ओके, येस सर. वेळ संपला, वेळ संपल्यावर सांगायचा लगेच. एकच वेळ.